हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा झोम किचनमध्ये तुमचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत. सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार. आता लवकरच आपल्याकडे सगळ्यांच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा म्हणजे बाप्पा, त्याचं आगमन लवकरच होणार आहे. आणि बाप्पांना काय आवडतं तर सगळ्यात पहिल्यांदा बाप्पाला आवडती खिरापत आणि मोदक. तर मी मोदक तर दाखवणारच आहे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे, पण सगळ्यात पहिल्यांदा आपण खिरापत बघणार आहोत. तर मी आज तुम्हाला पारंपरिक अशी खिरापत दाखवणार आहे. तर खिरापत हा शब्द आमची आजी सांगायची की खिरापत हा शब्द खच्या अक्षरांपासनं जे 5 पदार्थ पंचखाद्य आपण जे घेतो ते ख पासूनच सुरू होणारे असतात, म्हणून त्याला खिरापत असं म्हणतात. तर बघा त्यात येतं ख पासनं खोबरं, ख पासनं खारीक, ख पासनं खडी साखर आणि खसखस आणि किसमिस. पूर्वी अशी पारंपरिक खूप छान अशी मी तुम्हाला आज पंचखाद्याची खिरापत दाखवणार आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे 2 वाटी खोबरं, त्यानंतर 1 वाटी अशी खारीक बी काढून तुकडे करून घेतलेले आहेत, त्यानंतर अर्धी वाटी घेतलेली आहे खडी साखर. तुम्ही जर खडी साखर नसल हे करायची, तुमच्याकडे साखरीने त्रास होत असेल तर खडी साखर नसेल घ्यायची तर तुम्ही इथे गुळही वापरू शकता. आणि गुळ आणि साखर दोन्ही वापरायचं नसेल तर तुम्ही खारकीचं प्रमाण थोडंसं जास्ती घेऊ शकता. त्यानंतर थोडेसे घेतले 2-2.5 चमचे किसमिस आणि 1 चमचा खसखस. छान भाजून घ्यायचे. भाजताना तूप वगैरे काहीही टाकायचं नाही आहे, फक्त खोबरंच आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे. छान मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे, मोठ्या गॅसवर भाजायचं नाही आहे. जर तुम्ही मोठ्या गॅसवर जर खोबरं भाजलं तर ते जळून जाईल आणि खिरापत छान लागणार नाही. बघा आपलं खोबरं छान भाजलं गेलं आहे ब्राऊन कलरवरती. आता काढून घ्यायचं आहे. इथं आपल्याला खारीक पण भाजून घ्यायची. खारीक पण थोडेसे काळे डाग होईपर्यंत किंवा या दिवसात थोडीशी सादळलेली असते ना, तर थोडीशी आपल्याला भाजून घ्यायची आहे, म्हणजे मिक्सरमध्ये पटकन बारीक होईल. तुम्ही जर इथे खारीक पावडर वापरली तरी पण चालेल. भाजली गेलेली आहे ती पण काढून घ्यायची. आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. तर याच गरम कढईत आपल्याला काय करायचं आहे, खसखस भाजून घ्यायची आहे. खसखसीसाठी गॅस चालू ठेवायची गरज नाही आहे, कारण खसखस खूप पटकन भाजली जाते आणि खूप नाजूक असते, त्यामुळे ती जळण्याची पण शक्यता असते. म्हणजे एवढ्या गरम कढईवरती आपण खसखस सहज भाजू शकतो. खसखस छान लाल झाली आहे. आता खसखस पण काढून घ्यायची आहे. आता बघा खोबरं पण छान भाजून आपण गार पण झालेलं आहे आणि खारीक पण गार झालेली आहे. गरम असताना बारीक करायची नाही. गरम असताना जर बारीक केली तर ती लवकर खराब पण होऊ शकते. छान बघा पटकन तुटती आहे, म्हणजे खारीक पण आपली छान कडक झालेली आहे. आणि खोबरं पण जर तुम्हाला जाडसर आवडत असेल, तुकड्यांचं आवडत असेल तर तुम्ही असंच हे सगळं मिक्स केलं तरी चालेल. आता बघा मी खडीसाखर त्यात नाही टाकलेली आहे, कारण खडीसाखर आपल्याला अगदी बारीक पिठी साखरेसारखी करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जाड आवडत असेल तर तुम्ही अशीच ठेवू शकता. आणि हे सगळं फक्त आपल्याला चालू बंद करून जाडसर थोडंसं करून घ्यायचं आहे, म्हणून मी हे वेगळं बारीक करणार आहे आणि साखर वेगळी बारीक करणार आहे. बघा छान असं आपण हे जाडसर असं मिक्सरला चालू बंद करून फिरून घेतलेलं आहे. कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि वास तर इतका अप्रतिम येतो आहे. आता त्यातच आपल्याला टाकून घ्यायची साखर, पण मी वेगळी बारीक केलेली आहे, त्यातच टाकून घ्यायची आपल्याला साखर. टाकून घ्यायचे किसमिस. यात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण टाकू शकतात. काजू, बदाम, तुम्हाला जे जे ड्रायफ्रूट्स आवडतील ते पण तुम्ही यात टाकू शकता, छान लागतात. पण मी जी आज तुम्हाला दाखवली आहे ना, ख पासून जी खिरापत तयार होती ती याच पंचखाद्याची बनती, म्हणून मी यात ड्रायफ्रूट्स पण टाकलेले नाही आहे, पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. बघा किती सुंदर अशी आपली खिरापत तयार झालेली आहे. माझी आजची ही साधी सिंपल बाप्पाला आवडणारी पारंपरिक अशी रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.